पूर्ण 9-9:30 म्हणजे 9-9.5 वर्षानंतर माझ्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस होते असं मला वाटायला लागले. आणि जी रोजची धावपळ असते ती असते, पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळी धावपळ माझी चालू झाली आहे. तर नमस्कार सर्वांना, मी अपेक्षा माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांच्याच लाईफमध्ये ना काही अडचणी असतात आणि त्या अडचणीसाठी सगळ्यांनाच खूप जास्त धावपळ करावं लागते. आणि सध्या माझं म्हणजे आमचं म्हणजे ठाव ठिकाणच नाही आहे खरं तर. रूम चेंज करायची होती आम्हाला, बरेच दिवस झाले. त्याच्यासाठी मी पसारा घासून वगैरे ठेवला होता, खूप दिवस झालं. आणि अजून काय रूम पण चेंज नाही केली आम्ही. आणि खूप म्हणजे काय समजेना पण झालं. इथं पण काय आवरायचं कळे नाही किंवा जायचं आहे ते पण काय नाही. म्हणून माझं कुठल्या कामामध्ये जास्त मन पण लागायला नाही. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं रोज बाहेर पडते आणि त्या बाहेर जाण्यामुळे ना माझी जास्त धावपळ होती. आणि नंतर कशी धावपळ होती ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पाहत राहा पूर्ण ब्लॉग. आणि नवीन असा चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा. माझं काही आवरायचं म्हणलं की क्लचर सापडत नाही, कंगवा सापडत नाही, काय सापडत जागर काय नसते. असं खाली केलं असते. तुमच्यासोबत पण असं होतंय का मला नक्की कमेंट करा. आता काय मला टाईम नाही आहे, 12 वाजले, जवळजवळ वाजायला लागले. आणि 12:30 मला तिथे पोहोचायचं आहे. आणि मेन म्हणजे माझी जीवबाई पण झोपली आहे, तिला मला सोडून जावं लागतं. मला जाऊ वाटत नाही, पण आईला जे ते कसाची एकाला सोडून मला जावं लागतं. मी जवळ नाही झोपल्यावर दिवशी बाळाला जवळ घेऊन झोपते. 1 नाही 2 नाही 3 बाळं तिला जवळ लागते. नाही तर मम्मी तू झोपणं मला असं करत राहते. पण नसले ना मी किंवा माझं पिल्लू असं बाळाला घेऊन झोपतो माझ्या सोनूला. बाहेर निघाले आता मी. बाहेर निघाल्यावर छान वाटते, पण लेकरांना घरी सोडून यायचं म्हणलं ना अजिबात पण लागत नाही. पण असं पावसाने सगळीकडे ढगबिगे साचले. तर बस कधी येते काय माहीत, किती वेळ झालं बसची वाट बघायला लागले. आणि शिवमला निघला मला 12:30 वाजता, 12 वाजता तिथे पावसायचं. अजून बस नाही आली, किती वेळ लागते काय माहीत.
यो तू कुठं बसली होती आजी बशी? आ कुठं बसली होती? कुठं बसली होती? काय खाते? आवडले तुला? छान झाले? काय केलंय ते? काय केले आजीनं? दीड बनवले? तुला आवडते दीड? कशी बसली होती? मम्मी कुठे गेलती? मम्मी कुठे गेलती? खाली गेली होती तुला सोडून? तुला सोडून गेलती खाली? झोपली होती तू? माझं पिल्लू. कोणाची देऊ? देऊ कोणाची आहे? कपडे काढावं शिव. अरे मम्मी खूपच काय खूप छान वास आला मला. तरी म्हणलं असा वास तर मम्मी करूच नाही शकतात जीच्या करतात का माहिती का? जय जगन्नाथ जय जगन्नाथ. जगन्नाथ लावले? स्वीकार करें. अरे परिणाम तू काय लावले? जगन्नाथ. तर आजचा दिवस असा गेला होता, म्हणजे मला जे दाखवायचं होतं तिथपर्यंत मी पोहोचलेच नाही, कारण मला बसला खूपच उशीर झाला असल्यामुळं शिवम अगोदर बस स्टॉपला येऊन पोहोचला होता आणि त्याच्यामुळं माझा सगळा प्लॅनच फेल झाला होता. तर असं आज इकडे मी छान असा ड्रेस बनवला होता आणि हा ड्रेस साडीपासून बनवला होता एका कस्टमरचा आणि तुमच्याच साईजचा तुमच्याच हाईटचा ड्रेस बनवून द्या असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून त्याच्यामुळे मला हे घालून पण त्यांना दाखवावं लागला की मला बसतो व्यवस्थित. कारण मी त्यांना शिवून दिल्यानंतर त्या मला घालून पण बघ येतं आहे का, कारण माझ्या साईज आणि माझ्याच हाईटचा ड्रेस पाहिजे होता आणि मेन म्हणजे माझ्यासारखाच पाहिजे होता त्यांना ड्रेस, म्हणून त्यांना सेम असा ड्रेस बनवून दिला होता आणि खरंच खूप छान असं दिसत होता. तुम्हाला साडीचा बनवायचं तुम्ही सुद्धा बनवू शकता. आणि खरं तर आजच्या ब्लॉगमध्ये मला दाखवायचं होतं की मुलं घरी सोडून जाणं किंवा आपण एकटंच घरी असलं की ती सांभाळावं लागते, कारण मुलांना एका मुलांना घरी सोडून दुसऱ्या मुलांना घ्यायला जावं लागते आणि त्याच्यामध्ये मुलांच्या झोपी असो किंवा हे सगळ्याकडे लक्ष द्यावं लागते. तर तेच आणि दुसरं पण मला दाखवायचं होतं, पण मला उशीर झाला असल्यामुळं बस वेळेवर टाईमवर लागले नसल्यामुळे मी नाही दाखवू शकले. तर आजच्यासाठी एवढंच. परत भेटूया.